अजित पवारनं त्या ठिकाणी कार्यक्रम केला, तिकडे जमिनी घशात घालण्याचं काम केलं. तसं तुम्ही ते पाऊल उचलता का? तुम्ही या जमिनी सरकारच्या घशामध्ये घालण्याचं पाप करताय का? अजिबात आम्ही खपवून घेणार नाही. उद्याचं आंदोलन हे तुम्हाला झेपणार नसेल. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील पानकनेरगाव येथे गायरान जमिनीवर होत असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाविरोधात आज ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन केलंय. सकाळी 10 वाजता सेनगाव रिसोड महामार्गावरील पानकनेरगाव फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. ग्रामस्थांनी मिळवलेल्या सुमारे 300 एकर गायरान जमिनीवर प्रशासनाकडून सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. गायरान जमीन संपुष्टात आल्यावर वैरण आणि गुराढोरांची गैरसोय निर्माण होईल अशी भीती व्यक्त करण्यात येते. गेल्या महिन्याभरापासून गावकरी आक्रमक झाले असून याआधीच 31 डिसेंबर रोजी तहसीलदारांना निवेदन देत 5 जानेवारीला आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. सदर आंदोलन नायब तहसीलदार यांच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरतं मागे घेण्यात आलं. मात्र 7 दिवसात काम थांबवलं नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी ग्रामस्थांकडून देण्यात आलाय. या आंदोलनाला क्रांतिकारी शेतकरी संघटनेने पाठिंबा दिला असून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कनेरगाव या ठिकाणी गावकऱ्याच्या वतीनं जो काय रास्ता रोको करण्यात आला, त्या रास्ता रोकोला क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं आम्ही जाहीर पाठिंबा देतो. आणि सरकारनं, विशेषतः या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सरकारची दलाली करू नये आणि सरकार जे काही शेतकऱ्यांसाठी, नागरिकांसाठी जी काही जमीन ठेवलेली आहे ती जमीन एखाद्या विविध कंपन्यांच्या माध्यमातून सरकारच्या घशामध्ये घालण्याचं काम करू नये. ती जमीन आमची आहे, आमच्या पूर्वजांच्या, आमच्या जे काही शेतकऱ्यांच्या, नागरिकांच्या न्याय हक्कासाठी. उद्या जर इथली लोकसंख्या वाढली आणि तिथं जर आम्हाला काही करण्याचं काम जर पडत असेल आणि हे जर जिल्हाधिकारी काही विविध आमिषाला बळी पडून जर या जमिनी जर कंपन्यांच्या घशामध्ये, सरकारच्या घशामध्ये घालत असतील तर हे कदापि आम्ही सहन करणार नाही. माझं या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना सांगणं आहे, तुम्ही अन्याय करू नका. जे काय आमच्यासाठी ठेवलेली जमीन आहे तुम्ही या कंपन्यांच्या घशामध्ये घालू नका, अन्यथा याचा परिणाम वाईट होईल. आता जरी तुम्हाला या ठिकाणी कमी संख्येमध्ये जरी तुम्हाला शेतकरी नागरिक दिसत असतील तर उद्याचं होणारं आंदोलन खूप मोठा असेल, याची दक्षता तुम्ही घेतली पाहिजे. आणि तात्काळ त्या ठिकाणी जे काही तुम्ही त्या कंपनीला थांबवलं पाहिजे आणि तिथं जे काही जबरदस्तीने काम चालू आहे ते काम बंद पाडलं पाहिजे. आणि तुम्हाला जर फायदाच करायचा असेल तर शेतकऱ्यांच्या जमिनी पडलेल्या आहेत ना, त्यांच्या जमिनीमध्ये द्या ना. तुम्ही आमचे शेतकरी देतील ना, तुम्ही योग्य तो मोबदला द्या. जमिनी आमचे शेतकरी देतील ना. तुम्हाला हे आमच्या गायरान जमिनीवर, सरकारी जमिनीवर अशा प्रकारे जे काही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारनं त्या ठिकाणी कार्यक्रम केला, तिकडे जमिनी घशात घालण्याचं काम केलं. तसं तुम्ही ते पाऊल उचलता का? तुम्ही या जमिनी सरकारच्या घशामध्ये घालण्याचं पाप करताय का? अजिबात आम्ही खपवून घेणार नाही. आज जरी आम्ही शांततेच्या मार्गाने या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला असेल तर उद्याचं आंदोलन हे तुम्हाला झेपणार नसेल. म्हणून माझी विनंती असणार आहे, तात्काळ याच्यावर येत्या 2 ते 3 दिवसाच्या आत तुम्ही इथल्या कंपनीला आदेशित केलं पाहिजे. आणि ते काही जबरदस्तीनं गावकऱ्यांच्या विरोधामध्ये जे काही काम चालू आहे ते तात्काळ तुम्ही बंद करायला पाहिजे अशी मागणी करतोय. आणि पुनश्च एकदा सांगतोय की तात्काळ जे काही कामं असतील ते बंद करा आणि गावकऱ्याच्या प्रमाणे न्याय द्या. नसता योग्य आंदोलन केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार. 5 तारखेला आमरण उपोषण राहणार. 5 तारखेला हे जर काम आपण तात्काळ बंद केलं नाही तर येत्या 5 तारखेला गावकऱ्यांच्या वतीनं जिल्हाधिकारी महोदयांच्या त्या ठिकाणी आमरण उपोषण असेल. आणि या ठिकाणी जर न्याय मिळाला नसेल तर इथले लेकरं बाळ घेऊन, नागरिक घेऊन, शेतकरी घेऊन आम्ही मुंबईच्या दिशेने जाऊ आणि मंत्रालयाच्या समोर आंदोलन करू, हे मात्र निश्चित आहे.